हाय, मी नीलम. आज मकर संक्रांतीच्या सगळ्यांना गोड खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी पतंग उडवण्याची जी प्रथा आहे त्या संदर्भातच आज मी पतंग ही कथा आपणा सर्वांसमोर सादर करणार आहे. आणि आपल्या चॅनलवर डॉक्टर रजनीश शेठ यांचं जे वळण पुस्तक आहे त्यातील ही कथा ऐकूया. पतंग. नितीन, सांग कधी करणार माझ्याशी लग्न? अगं पण एवढी काय घाई आहे? तुला नसेल पण मला आहे. एवढी उतावीळ आहेस तू लग्नाला? नितीनने डोळे मिचकावले. चावटपणा करू नकोस. मग माझ्याऐवजी तूच घाईला आली आहेस की? लग्नाच्या बेडीची मला खरंच खूप घाई झाली आहे. नदीला स्वतःला बांधाची जरूर नसते, पण मला मात्र तुझ्या प्रेमाचा पूर थोपवता थोपवता नाकीनऊ येते. तू काही काळजी करू नकोस, आपण लवकर लग्न करू. केव्हापासून तू मला हेच सांगतोयस? अजून किती अंत पाहणार आहेस माझा? अशी हातगाईवर येऊ नकोस ग लीना. माझ्या शब्दांवर तुझा विश्वास आहे ना? नितीनने लीनाच्या गळ्यात हात टाकत विचारले. पण तो विश्वास अनाठाई वाजवी तर नाही ना, अशी अलीकडे मला शंका येऊ लागली आहे. त्याचे हात दूर करून लीना लांब उभी राहिली. असं काय करतेस ग? गुलाब कितीही प्रिय असला तरी त्याचे काटे टोचतात, तसे तुझे जीवघेणे शब्द मला यातना देतात. असं बोलू नकोस. सोड तो विषय. उद्या पिक्चरला येणार? लीनाच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला, पण त्याला हिसरून टाकत ती म्हणाली, नितीन, मी आज गंभीरपणे तुला शेवटचं विचारते. तू माझ्याशी लग्न करणार ना? अर्थातच. हे काय विचारणं झालं? तुझ्याशिवाय? पुढचं मला आता पाठ झालं आहे. नक्की कधी लग्न करणार आहेस ते सांग. लीना खरोखरच रागावली आहे. केव्हा ना केव्हा या गोष्टीचा खुलासा केलाच पाहिजे, असा विचार करत नितीन म्हणाला, ऐक तर मग, माझे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे निदान 1.5-2 वर्ष तरी आपले लग्न शक्य नाही. अरे बाप रे! आणि इतके दिवस मी घरी काय सांगू? बाबांना हार्ट अटॅक येऊन गेल्यापासून ते वर संशोधनाला लागले आहेत. यांना माझे लग्न करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. चटकन तिचा हात धरून दाबत नितीन व्याकुळून म्हणाला, लीना, काहीही कर, पण 2 वर्ष माझ्यासाठी थांब. माझे वडील म्हणजे दुर्वास मुनींचा अवतार आहेत. एक तर आपला प्रेमविवाह त्यांना कितपत रुचेल याची शंका आहे. त्यातून शिक्षण पूर्ण होण्याआधी तर ते कधीच लग्नाला परवानगी देणार नाहीत. पण इतके दिवस रेटणं कसं शक्य आहे? बाबांनी स्थळे पाहण्याचा धडाका लावला आहे. मी भेटू का त्यांना, की तुझ्या आवीदादाला सांगू? त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांनी होकार दिला तरी 4-5 महिन्यात लग्न करायची अट घालतील ते. आहेस तयार? तिची रोखलेली नजर टाळून खाली पाहत व हातावर हात सोडतो म्हणाला, मी माझी अडचण सांगितली नाही तुला. माझे वडील. वडील? प्रेम करताना तू तुझ्या वडिलांना विचारलं होतंस? असं काय करतेस लीना? मला समजून घे. काय समजून घेऊ? मला पटतंय तुझं म्हणणं, पण 2 वर्ष थांबायला माझे बाबा तयार नकोत का? तू त्यांना समजावून सांग ना प्लीज. स्वतःच्या प्रकृतीमुळे त्यांनी माझ्या लग्नाचा ध्यास घेतला आहे. एकुलत्या एक मुलीचं लग्न डोळ्यादेखत व्हावं ही त्यांची इच्छा अयोग्य आहे का? दुर्दैवानं मधल्या काळात त्यांचे काही बरे वाईट झाले तर त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली याची मला पण जन्मभर टोचणी लागेल. मी कसं समजावू त्यांना? पण लीना, 2 वर्षानंतर तरी तू माझ्याशी लग्न करशील याची काय खात्री? अशा डागण्या देऊ नकोस ग. माझ्या प्रेमावर तुझा विश्वास नाही का? तर मग साऱ्या अडचणी दूर सारून तू लग्न का करत नाहीस? लग्नानंतरही तुला तुझे शिक्षण पूर्ण करता येईल. तू स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत मी माहेरीच राहीन, मग तर झालं. लीना त्याच्या उत्तराची उत्सुकतेने प्रतीक्षा करत राहिली. काही क्षणांच्या स्तब्धतेनंतर नितीन म्हणाला, खरं तर मलाही तुझा दुरावा आता असह्य होत चालला आहे. प्रत्येक दिवस ढकलणं कठीण होत चाललं आहे. पण मी वडिलांच्या रागाला घाबरतो आहे. काय करू, माझा नाईलाज आहे. एरवी तुझ्याशिवाय राहायची का मला हौस आहे. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते कसं सांगू? खोटं बोलतोस तू. तुझे आता माझ्यावर प्रेमच उरलेले नाही म्हणून वडिलांचं निमित्त सांगून लग्नाची टाळाटाळ करतोयस. लीना संतापून बोलली. नाही ग, तुझ्या गळ्या शपथ मी खरं सांगतो. काय केलं म्हणजे तुझी खात्री पटेल? बोलता बोलता नितीनने लीनाला जवळ घेतले व तो तिच्या चेहऱ्यावर वाकला. तेव्हा रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, पुरे झाले तुझं हे नाटक. अशा गोड बोलण्यानं मी आता फसणार नाही. आत्तापर्यंत मला झुलवत राहिलास तू, पण सतत दिव्याभोवती रुंजी घालणारा एखादा पतंग कधी कधी वेळेवर भानावर येत असतो म्हटलं. लीना, दुखावून नितीन म्हणाला,
एक शब्द बोलू नकोस तू. बरं झालं तुझं खरं स्वरूप मला लवकर कळलं. शिक्षण संपेपर्यंत तुझ्यासाठी थांबून नंतर तू लग्नाला नकार दिलास तर माझ्या दुर्दशेला अंत राहणार नाही. घोड नवरीला कोण पदरात घेणार? पण लीना, तुझ्यावर तशी वेळ येणारच नाही. मी लग्न करणार आहे तुझ्याशी आणि तुझ्याशीच. पुरे झालं हुलकावणी देणं. अशा थापा मारून भुलवायला दुसरं सावध शोध आता. मी नाही फसणार. लीना, काय बोलतेस हे? नितीने तिचा हात धरला. तो झटकून ती म्हणाली, ठीक आहे, आता नाही बोलत मी. जाते मी. गुड बाय. या झाल्या प्रकारानं नितीन अस्वस्थ झाला. तो लीनाला समजावून सांगण्यासाठी धडपडत होता, पण ती काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. कॉलेजमध्ये 3-4 वेळा ती दिसली, पण तिने आपले त्याच्याकडे लक्षच नसल्यासारखे दाखवले. इतर मुलांसमोर त्यालाही बोलता येईना, कोंडल्यासारखी अवस्था झाली. त्या दिवशी योगायोगाने कॉलेजच्या कोपऱ्यावर अचानक ती त्याच्यासमोरून आली आणि दृष्टीस पडताच गर्रकन मागे वळून झपाट्याने जाऊ लागली. नितीनने हाका मारल्या, लीना, लीना. पण त्याच्या हाकेस मुळीसुद्धा प्रतिसाद न देता ती तशीच निघाली. तेव्हा तो तिच्या मागे धावत गेला. तिच्यासमोर उभा राहून दोन्ही हाताने तिचा रस्ता अडवत म्हणाला, अशी काय रागावतेस ग? माझ्याशी बोलणेही टाळले आहेस. असं करू नकोस. विचार करून या परिस्थितीत काहीतरी मार्ग काढूया. ध्येय गाठायचं असेल तर मागं गाठायचा प्रश्न येतो ना? लीना कडवटपणे बोलली. लीना, मला काही ध्येय गाठायची इच्छा नाही, पण मधल्या अडचणी दूर सारता येत नसतील तर मार्ग काढण्याची भाषा कशाला करतोस? मला विसर तू आता. मी जाते. नाही लीना, मी तुला अशी रागावून जाऊ नाही देणार. मला तू आवडतेस. बोलता बोलता नितीने तिचा हात धरला. तेव्हा तू संतापून ओरडली, नितीन, सोड माझा हात. रस्त्यात असा फाजीलपणा केलेला मला मुळीच खपणार नाही. कोणी पाहिले तर माझी बदनामी होईल. तुझं काय जात आहे? आणि त्याचा हात झटकून ती निघून गेली. आता मात्र तिचा धीर खचला. लीना खरोखरच चिडली आहे. नेहमीप्रमाणे म्हणून तिचा राग जाणार नाही हे त्याला कळून चुकले. त्याच्या अभ्यासात लक्ष लागेना. पुस्तक डोळ्यासमोर धरले तरी त्यातील शब्दाचा अर्थ डोक्यात शिरेना. अन्न गोड लागेना. विचाराने डोक्याचा नुसता भोगा झाला. लीनाचे बाबा तिच्यासाठी स्थळे पाहत आहेत. दुसऱ्याशी लग्न ठरले तर या असह्य कल्पनेनं त्याची झोप उडाली. मग आपल्या जगण्याला काय अर्थ? तिच्या प्रीतीच्या तेलाशिवाय आपली जीवनज्योत कशी प्रकाशणार? कायमचा अंधार होऊन आयुष्यभर त्यात ठिचकाळावे लागेल. मनांच्या खळबळीतून त्याने अखेर निर्णय घेतला. काय वाटेल ते झालं तरी लीनाच्या इच्छेनुसार शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्न करायचे. बाबांनी परवानगी दिली तर ठीक, नाही तर त्यांचा रोष पत्करून विवाहबद्ध व्हायचे असे त्याने ठरवले. आणि पुन्हा मनाची चलबिचल व्हायला नको म्हणून तो लागलीच गावी गेला. जमदग्नीचा दुसरा अवतार असलेल्या त्याच्या बाबाने रोखून पाहत त्याला विचारले, आता मध्येच कसली सुट्टी? नाही. मग तुमची संमती घ्यायला आलोय. भीतच नितीन मला. असं कशासाठी? मी लग्न करावं म्हणतो. बळ एकवटून त्यानं एका वाक्यात सांगून टाकलं आणि होणाऱ्या अपेक्षित मेघगर्जनेची वाट पाहू लागला. त्याच्या नजरेला नजर देण्याचे साहस त्याच्या ठाई नव्हते. काही क्षणांच्या स्तब्धतेनंतर बाबांचा आवाज ऐकवला, लग्नाची एवढी घाई? लीनाच्या बाबांना घाई आहे ते फार दिवस थांबणार नाही. कपाळावरचा घाम पुसत भावी कडकडाटाला तोंड देण्याची तो मनाची तयारी करू लागला. आणि मग शिक्षण, त्याबद्दल काय ठरवलं आहे? माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत माहेरी राहण्यास ती तयार आहे. माझ्या शिक्षणात ती व्यत्यय आणणार नाही. फक्त तिच्या बाबांच्या इच्छेसाठी शक्यतो लवकर लग्न करणं भाग आहे. नितीने हळूच बाबांकडे पाहिले. ते विचारात पडले होते. नेहमी गरजणारा मेघ बरसून यायचे त्याला नवल वाटले. ठीक आहे, तुमच्या प्रेम प्रकरणाचे प्रताप आम्हाला इथे कळालेच होते. इतक्यात वाच्यता करायला असे वाटले नव्हते. तसेच गुण उधळण्यापेक्षा लग्न केलेले बरे. आम्हाला मुलगी दाखवणार तरी आहात ना? हो हो हो. बाबांनी मुळीच खळखळ न करता अनपेक्षितपणे संमती दिल्यामुळे नितीन गडबडला. किंचित हसून बाबा म्हणाले, तुझी निवड चांगलीच असणार. तरी पण आवश्यक ती चौकशी करू आणि मुहूर्त पाहू. तू जा आता. मी रविवारी येतो. आनंदाच्या पिसावर तरंगतच नितीन परत आला. स्वप्नांचे मनोरे रसत त्याने आपल्या खोलीचे कुलूप काढले. हातपाय धुवून ताजेतवाने होऊन कधी एकदा लीनाकडे जातो आणि ही आनंदाची बातमी तिला सांगतो असे झाले होते. पण खोलीत पाऊल टाकताच त्याचे आनंदाच्या अवकाशात गिरट्या घेणारे मन धडकन खाली कोसळले. दारातच पडलेली पत्रिका उचलून वाचताना त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. लीनाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका होती ती. अगदी दृष्टीपथात आलेले त्याचे सुखनिदान कायमचे निसटून दूर गेले होते. तो इतका हताश झाला की आता आयुष्यात पुन्हा उभारी येणं अशक्य होतं. तो वारंवार स्वतःलाच दूषणे देत होता.
तिने मला आधीच कल्पना दिली होती. मीच बाबांच्या भीतीने टाळाटाळ करत होतो. पण म्हणून काय झालं, दुसऱ्याशी लग्न ठरवताना लीनाला काहीच वाटलं नसेल? माझ्यावरती रागावली होती म्हणून काय इतक्या तडकाफडकी दुसऱ्याशी लग्नाला तयार व्हायचं? माझ्यावरचे तिचे प्रेम पुराचं पाण्यासारखं चटकन ओसरलं की काय? मी सारे स्वप्नांचे सुखाचे मजले रचत आलो, पण ते सारे भुईसपाट झाले. आता रविवारी बाबा आल्यावर काय सांगू? लीनाने थोडे दिवस तरी थांबायला नको होतं का माझ्यासाठी? तिच्याशिवाय मी कसा जगू? माझे जीवन उद्ध्वस्त करण्याचा तिला काय अधिकार? लग्न ठरवण्यापूर्वी एकदा तरी पूर्वसूचना द्यावीशी वाटली नाही तिला, याचा जाब विचारलाच पाहिजे. रागाने धुमसतच तो तिच्या घरी गेला. बैठकीच्या खोलीतच वाचत बसलेली लीना त्याला पाहताच उठून आत जाऊ लागली. तेव्हा नितीन म्हणाला, थांब लीना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण मला मुळीच बोलायचं नाही. बोलण्यासारखं तुझ्याजवळ आता काही नाहीच, पण मी काय म्हणतो ते तुला ऐकून घ्यावंच लागेल. चल माझ्याबरोबर. त्याच्या स्वरातील जरबेने दचकून क्षणभर गप्पच राहिली. घरातील मोठी माणसे बाहेर गेली आहेत, तुला काय बोलायचं ते इथेच बोल. लग्न करतेस तू? पत्रिका मिळाली ना? तिने शांतपणे विचारलं. मला धोका देताना तुला काहीच वाटले नाही का? उगाच भलता आरोप करू नकोस. घरी लग्नाची घाई असल्याचे मी आधीच तुला सांगितले होते. पण इतक्या लवकर? थोडे दिवस थांबू शकत नव्हतीस तू, की आधीच सारे ठरवले होतेस? फक्त मी लवकर लग्न करू शकत नाही या शब्दांचीच वाट पाहत होतीस? तुला हवं ते समज तू. एवढी निष्ठूर असशील असं वाटलं नव्हतं ग. आता कळलं ना? चांगलंच कळलं. मी मात्र उगाच खोळ्यासारखा तुझ्यावर जीव जडवून बसलो, त्याची छान शिक्षा मिळाली मला. प्रेमाचा फुसका फुगाच माझ्या नशिबी आला. फार उंच उडण्याचे माझं मनोरथ धुळीला मिळालं. हताश झालेला नितीन उदास होऊन म्हणाला. काय झालं नितीन? आत येत लीनाच्या अविदादानं विचारलं. काही नाही, पाणावलेले डोळे खाली वळवत नितीन म्हणाला. अरे सांग ना. आता सांगून काय उपयोग? तुझ्या बहिणीशी लग्न करण्याचे मी स्वप्न पाहत होतो, पण आता वेळ निघून गेली. का बरे? वेळ निघून जायला काय झाले? आमच्या आईबाबांना तू आवडतोस, ते विरोध करतील असे वाटत नाही. तुझ्यातर्फे मी विचारू का? अरे पण लीनाचे लग्न ठरले आहे ना? नितीन चकित होऊन लीनाकडे पाहत होता. ती मिश्किलपणे त्याच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत होती. कुणी सांगितले तुला? अविदादाने गोंधळून विचारले. काहीतरी गौड बंगाल आहे या जाणीवेने विचार करत नितीन पुटपुटला. मग ही लग्नपत्रिका बघू. अविदादाने त्याच्या हातातील पत्रिका घेतली. त्याचवेळी लीना बोलू लागली. अरे दादा, या नितीनला शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याचे वडील लग्न करायला परवानगी देणार नाहीत, आणि आपल्या बाबाने तर यंदा मला पिवळी करायची घाई आहे. त्याबद्दल सांगायला मी केवढ्या उत्साहाने गावाहून आलो. माझ्या बाबाने आपल्याला संमती दिली लग्नाला. काय सांगतोस? थक्क होऊन लीना उद्गारली. खरंच सांगते. तू रागावून माझ्याशी बोलणे सोडलेस, मला टाळू लागलीस, त्यामुळे मी अस्वस्थ झालो. तुझ्यासारखी सुंदर व गुणी मुलगी मला पत्नी म्हणून हवी होती. कोणत्याही किमतीवर मी तुला सोडणार नव्हतो. गावी जाऊन धाडसाने बाबांना सारे सांगितले. त्यांना आधीच आपल्या प्रकरणाचा सुगावा लागला होता. त्यांनी याबाबतीत बहुधा आधीच विचार करून ठेवला असावा. या सुट्टीत लग्न करायला त्यांनी परवानगी दिली. मोठ्या खुशीत मी परत आलो, तर दारात तुझी लग्नपत्रिका. माझे बाबा रविवारी तुला पाहायला व सारे ठरवायला येणार आहेत. पण आता? लीना, ही पत्रिका, ही काय भानगड आहे? भुसकाळ्यात पडलेल्या अविदादानं विचारलं. या महाशयांना अद्दल घडवण्यासाठी केलेली ही युक्ती आहे. म्हणजे? काही न समजून नितीन व अविदादा उद्गारले. अजून तुझ्या लक्षात नाही आलं? दुसऱ्या कोणाशी माझं लग्न होईलच कसे? मी तयार होईन का? नितीनकडे भावपूर्ण नयनाने पाहत लीना म्हणाली. पण मग ही पत्रिका? ती माझी व माझ्या मैत्रिणीची कल्पना आहे. माझ्या लग्नाची पत्रिका पाहून तरी तू खडबडून जागा होशील व लगेच लग्नाचा निर्णय घेशील. त्यासाठी वडिलांची संमती मिळवण्याचा प्रयत्न तर करशील याची मला खात्री होती. तुझ्या प्रेमावर माझा पूर्ण विश्वास आहे. लग्न लांबणीवर टाकत असलास तरी तुला मीच हवी आहे हे मी जाणून होते. तू स्वतःला ओळखत नसशील, त्यापेक्षा मी जास्त तुला ओळखते. म्हणूनच हे खोटे कपटजाल टाकले. माझ्या मैत्रिणीच्या भावाचा प्रेस आहे, त्याला कटात सामील करून घेतले व त्याच्याकडून माझ्या लग्नाची एकच पत्रिका अर्थात खोटी छापून घेतली व तुझ्या खोलीत टाकली. तू आधीच जागृत होऊन वडिलांची संमती मिळवला गेला होतास याची काय कल्पना? लीना खट्याळपणे हसत होती. संकटमुक्त झाल्याप्रमाणे सुस्कारा सोडून नितीन म्हणाला. ऐकून तू माझ्याशी लबाडी केलीस तर. पण मी किती घाबरलो होतो. दुःखाने व संतापाने मला वेड लागायची पाळी आली होती. दुःखानंतर सुख येते हे अनुभवलेस ना आता? खरंच आत्ता कळले की प्रकाशी येता रात्रीनंतर
आविदादाने वाक्य पूर्ण केले. सगळे मोकळेपणाने हसले. आविदादा आत गेला आणि त्याने टेबलावर ठेवलेली ती दुष्ट लग्नपत्रिका घेऊन लीनाने तिचे तुकडे तुकडे केले व नितीनच्या कानात ती कुजबुजली. पतंगाची प्रीत सच्ची असते. उत्कटतेने प्रेम करणारा पतंग भानावर येणे कधी शक्य असते का? प्रेमासाठी सर्वस्व वाहण्याची त्याची तयारी असते. आता कधीकधी प्रियकराला भानावर आणण्यासाठी त्याला छोटेसे नाटक करावे लागते, ती गोष्ट निराळी. तिच्या मिश्किल हसण्याचा गालाचा गालगुच्चा घेत नितीन म्हणाला, थांब, या यशस्वी नाट्यप्रयोगाबद्दल तुला छानसे बक्षीस देतो. चल हट. लाजलेल्या लीनाने त्याच्यापासून सुटका करून घेतली व त्याला वेडावून दाखवत दूर पळत ती म्हणाली, आत्ता बक्षीस देशील आणि पुन्हा परत मागशील. आपण तो व्यवहार लग्नानंतरच करू, बरोबर आहे ना? आणि येताना दुःखी अंतकरणाने आलेला नितीन हसत हसत परत फिरला.